अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। नमस्कार शेतकऱ्यांनो, आज आपण पाहणार आहोत मका पीक लागवडीविषयक संपूर्ण माहिती। मित्रांनो, मका हे पीक जगभरात महत्त्वाच्या पिकांपैकी एक म्हणून गणले जाते। याचा खाद्य पीक म्हणून, धान्य पीक म्हणून, तसेच मक्यापासून विविध पदार्थ तयार करणाऱ्या उद्योगांसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो। त्यामुळे हे पीक नफा कमवून देणारे पीक आहे। तर आता पाहूयात मका लागवडीची संपूर्ण माहिती। सर्वात आधी पाहूया मक्याच्या लागवडीसाठी जमीन कशी असायला हवी। तर मक्याच्या लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी, तसेच खोल आणि पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होईल अशा प्रकारची असावी। त्यासोबतच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही चांगली असायला हवी। नदीजवळची गाळाची जमीनही मक्यासाठी उत्तम समजली जाते। जमिनीचा सामो हा 6.5 ते 7.5 असावा। एकदा जमीन निवडली की मग पुढची वेळ असते तिच्या मशागतीची। तर आता पाहूया मक्याच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत कधी व केव्हा केली जाते। मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही कालावधींचं पीक आहे। त्यामुळे पेरणी करण्याआधी 15 ते 20 सेंटीमीटर इतक्या खोलीने जमीन नांगरून घ्यावी। त्यानंतर कोळव्याच्या 2 ते 3 पाळ्या घालाव्या। त्यानंतर 25 ते 30 बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी मिसळून घ्यावे। आता पाहूयात मक्याची पेरणी कशी करतात। खरीप हंगामात पेरणी जून ते जुलै दरम्यान करावी आणि रब्बी हंगामात पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी। त्याचबरोबर उन्हाळ्यासाठी पेरणी ही जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान करावी। खरीप हंगामात सपाट जमिनीवर पेरणी करतात, तर रब्बी हंगामात सरी वारंबा पद्धतीने पेरणी केली जाते। आता पाहूयात मक्याचे कोणकोणते वाण उपलब्ध आहेत याची माहिती। मक्याच्या स्थानिक वाणांपेक्षा संकरित वाण अधिक फायद्याचे ठरलेले आहे। संकरित वाण आहेत गंगा 11 त्रिशूलता, JK 2492, प्रो 310, 311 आणि 312, बाये 9689, सिडेटेक 2324 सरताज, राजर्षी HQPM 7, महाराजा, कारगिल 900, परमेश्वर पायनेर हायब्रिड, तसेच मांजरी, पंचगंगा, आफ्रिकन टॉल आणि करवीर हे आहेत संमिश्र वाण। उत्पन्नाच्या वेगवेगळ्या कालावधीनुसार वाण बाजारात उपलब्ध आहेत। संमिश्र जातीतील अरुण, किरस, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी या जातींबरोबरच संकरित जातीमधील FH 3211, FQH 4567 या जाती लवकर पिकणाऱ्या, म्हणजे 80 ते 90 दिवसात पिकणाऱ्या, तसेच कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रास पूरक अशा आहेत आणि जमिनीच्या मगदुरीनुसार, त्याचबरोबर जमिनीच्या असलेल्या भागात पडणाऱ्या पावसानुसारच वाणाची निवड करावी। आता पाहूयात मका लागवडीची पद्धत कशी असते। पिकण्यासाठी मध्यम कालावधी अथवा उशीर करणाऱ्या वाणांसाठी 2 ओळींमध्ये 75 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 20 सेंटीमीटर अशा प्रकारे लागवड केली जाते। तर 80 दिवसात पिकणाऱ्या वाणांसाठी 2 ओळींमध्ये 60 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 20 सेंटीमीटर अशा प्रकारे लागवड केली जाते। आता पाहूयात बियाणांचे प्रमाण कसे दिले जाते। मक्याच्या प्रति हेक्टर लागवडीसाठी 15 ते 20 किलो बियाणांची गरज असते। पेरणीच्या आधी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम बुरशीनाशक प्रत्येकी 2 किलो अशा प्रमाणे चोळून घ्यावे, म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण वेळेआधीच करता येते। त्यानंतर एझॅटोबॅक्टर जीवाणू संवर्धक बियाणांना 15 ग्रॅम प्रति किलो चोळल्याने उत्पादन चांगले मिळते। आता पाहूयात खतांची मात्रा कशी व किती असते। मका पीक जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेणारे पीक म्हणून ओळखले जाते। त्यामुळे संतुलित खतांची मात्रा दिल्यास याचे उत्पादन भरमसाठ मिळते। दाणे नत्र देताना ते विभागून द्यावे, कारण दाणे भरण्याच्या काळात मक्याला नत्राची गरज असते। त्यानंतर निचरा होताना नत्र नासते, म्हणून बाकीचे नत्र नंतर द्यावे लागते। तर स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे। नत्र, स्फुरद व पालाशची मात्रा अनुक्रमे 120, 60 आणि 60 प्रति किलो याप्रमाणे द्यावी। यातले नत्र पेरणीवेळी 40 किलो, नंतर 20 दिवसांनी पुन्हा 40 किलो, त्यानंतर 45 दिवसांनी पुन्हा 40 किलो अशा प्रकारे विभागून द्यावे। आंतर मशागतीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी 1 ते 2 वेळा खुरपणी व कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा। नाहीतर पेरणीनंतर पण पीक उगवण्यापूर्वी प्रति हेक्टरी 1 किलो ॲट्रोजिन हे तणनाशक किंवा पेंडिमिथॅलिन 1 लिटर असे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। फवारणी केल्यानंतर पुढच्या 15 दिवसात आंतरमशागत करू नये। फवारणी केलेली जमीन अजिबात तुडवली जाणार नाही याची काळजी घ्या। पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी तण जमिनीतील मक्याला लागणारे अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेऊ लागते। त्यामुळे ह्याच दिवसात त्याचा बंदोबस्त करावा लागतो।
आता पाहूयात मक्याच्या पिकासाठी पाण्याचे नियोजन कसे केले जाते। खरीप हंगामातला मका असेल आणि शेतजमीन असलेल्या भागात जास्त पाऊस पडत असेल तर त्याला पाणी द्यायची गरज भासत नाही। पावसाचे प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणी मक्याला संरक्षित पाणी म्हणजेच पावसाव्यतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी दिले जाते आणि मक्याला पाणी हे अधिक प्रमाणात लागत असते। रब्बी हंगामातला मका असेल तर पेरणी केल्यानंतर लगेच पाणी दिले जाते, मग पुन्हा 30 ते 40 दिवसांनी म्हणजे शाखा आल्यानंतर पाणी दिले जाते, मग पेरणीनंतर 40 ते 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात आल्यानंतर पाणी दिले जाते। पेरणीच्या 70 ते 80 दिवसांनी जेव्हा दाणे भरण्याची वेळ येते तेव्हा पुन्हा पाणी दिले जाते। मका पक्व झाला की त्याच्या दाण्यांच्या खालच्या भागाला काळा पट्टा तयार होतो। ही अवस्था आली म्हणजे कापणीची वेळ आली असे समजा। आता मका पीक घेताना एकच पीक घेऊन शेतकरी थांबत नसतो, त्याच जमिनीत इतर आंतरपिके देखील घेतली जातात। ती आंतरपिके म्हणजे उडीद, मूग, चवळी तसेच सोयाबीन आणि भुईमूग ही पिके सोबतीनेच घेता येतात। मक्याच्या 2 ओळींमध्ये अंतर अधिक असल्याने मक्याच्या पिकाने सूर्यप्रकाश अडवला जात नाही, म्हणून सूर्यप्रकाशाचा आणि पाण्याचा योग्य वापर करून ही आंतरपिके तुम्ही घेऊ शकता। आता पाहूयात मक्यावर पडणारी कीड कोणती व त्याचा बंदोबस्त कसा केला जातो। कणसातील आळी ही मुख्यत्वे करून मका शेतीला भेडसावणारी समस्या आहे। ही हिरव्या रंगाची असून तब्बल 350 पेक्षा जास्त अंडी घालते। 4-5 दिवसात त्यातून बुरुक आळ्या बाहेर येतात। या सगळ्या आळ्या कणसांच्या दाण्यांवर जगतात, त्यामुळे आपले नुकसान होते। यांचा बंदोबस्त करण्यासाठी कणसातून श्रीकेशर म्हणजेच दोरे बाहेर दिसताच 2 वेळा कार्बारिल 10% भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात कणसावर टाकावी। त्यासोबतच नाकतोडे हा कीटकाचा प्रकारही मक्याचे नुकसान करतो। याचा प्रादुर्भाव दिसताच मिथिल पॅराथियन 2% भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात पिकावर धुरळावी। तर मित्रांनो, ही होती मका लागवडीविषयी संपूर्ण माहिती। तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आणखीन जोमाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बळ मिळतं आम्हाला। तुमचा मका लागवडीसाठी टीम ग्रेट महाराष्ट्र व स्माइली ॲप तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।